तर कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा त्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या राहुल दादाची हळद आणि चाललो आपण हळदीसाठी. तर आज खूप पाऊस पण होता, सकाळपासून रात्रीपासून पूर्ण पाऊस पडतो सकाळपर्यंत. पूर्ण वल्ल वल्ल झाले, बघू शकता तुम्ही सगळंच. तर पूर्ण मंडप बिंडप सगळा भिजून गेला. मी थोडा वेळ मागं तिकडे गेलो होतो आंघोळीच्या आधी. पूर्ण मंडप वगैरे सगळं भिजून गेलं. तर आता कसं काय होतं काय माहिती, बहुतेक दारामध्येच करतील सगळं, मंडपामध्ये तर काही होणार नाही आहे. पण आता ते तिकडे गेलो तर आपल्याला समजेल कसं काय काय. तर गाईच पाहू शकता आपण पोचलोय मंडपामध्ये. आणि इकडे पूर्ण पाहू शकताय बघा, पूर्ण वल्ल वल्ल पूर्ण पाणी झालं, अख्खा मंडप रात्री भिजलाय. तर आता दारामध्येच चालेल बहुतेक सगळं. तर आपलं दार आहे, पूर्ण दार कोरडं आहे, पत्र असल्यामुळं दार काय भिजलं नाही आहे. आणि हा आहे नवरदाचा मोठा भाऊ, आपला मोठा भाऊ. तर नवरदेव देवाच्या पाया पडण्यासाठी गेलेत. तर ते आल्यावरती हळद लावायचा कार्यक्रम चालू होईल 5 बोटांचा. तर तो येतोय, तो पर्यंत कार्यक्रम चालू आहे, बघू शकता तुम्ही 5 बोट लावतात ते. तर इथं नवरदाचा मळवट वगैरे भरलाय, आपण बघू शकता. लय मोठे तरी अगं हा ना, पण ते पूर्ण होऊ दे ना राऊंड आधी. का हालत गोल करायचा असं ना. हा, तिकडल्या पायाला कोणतरी लाव, पटापट होऊ दे तरी वाटी. ही वाटी पाहिजे तुम्हाला. फिरायला गेलं सोबत कोणाला तरी घेऊन जा. आता आपला हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपला मानपानाचा कार्यक्रम चालू झाला आहे. मांडव डाळ त्याचं औषध चालू. आलेत मंडपामध्ये. आता ते बांधतील प्रत्येक खांबाला एक एक ढाळा. आणि आता आपला मानपानाचा कार्यक्रम चालू होईल. हळद तर लागली आहे, 5 बोट वगैरे लावून झालेत, कानाला बसले, पाहू शकता. लक्ष्मण नामदेव जांजरे, श्रीकांत गेनभाऊ जांजरे, हरिचंद्र रामचंद्र जांजरे, नामदेव दगडू जांजरे, अंकुश रामचंद्र जांजरे, गंगाराम रामचंद्र जांजरे. आता इथं जेवणाची तयारी चालू आहे, जेवण काढायला लागलेत. हे वरण पाहू शकता तुम्ही, हे विजय झांजरे यांनीच बनवलं आहे वरण. आणि इथं भाजी आहे, भाजीचे आचार्य आहे जालिंदर जांजरे, 1 नंबर आचार्य. आमच्या गावामध्ये सगळे कार्यालयामध्ये हेच आचार्य असतात, पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला भात दाखवतो. इकडं पाहू शकता, इकडं भात ठेवलाय. हा भात आहे, इंद्रायणीचा भात आहे, इंद्रायणी पाहू शकता तुम्ही. प्रत्येक बसलाय भाताला राखण. तर पंक्ती बसल्यात तिकडं, तुम्हाला पंक्ती दाखवतो कशाला बसल्यात त्या, कुठं कुठं बसले नक्की.
नवरदेव जेवण घ्या. अरे वरण नाही तर खावायला बिना वारणाचा काय होते. अरे या माणसाला जिलेबी नाही दिली रे. आपला हळदीचा आणि मांडवाचा कार्यक्रम संपलाय. आता डायरेक्ट आपला कार्यक्रम थोड्या वेळाने आता चालू होईल. परत आपल्याला जायचं आहे बाहेर. ते नवऱ्याची उष्टी हळद जास्त ती घेऊन जायचं आहे नवरीच्या इकडं. तर थोड्या वेळात आता कपडे वगैरे चेंज करूयात, थोडंसं काहीतरी खाऊयात, भूक पण लागली आहे खूप, आणि मग निघूयात. वेलकम बॅक टू व्हिडिओ गाईज. तर आता आपण आलो आहे जुन्या गावामध्ये, मंदिरामध्ये. आपल्याला देवाला उंडे जे असतात ते उंडे ठेवायचे आहेत. ते पाहू शकता इथं उंडे ठेवतात ते. थोडं थोडं ठेवायचं, एवढं नाही जास्त ठेवायचं. तर आपण डायरेक्ट निघालो आहे वरती पातळ घेऊन नवरीच्या इकडे जाण्यासाठी. पाहू शकता गाडी अविनाश झांजरे चालवतोय. तर आता आपण डायरेक्ट इथून निघालो आहे आणि जाणार आहे डोनी. आपण लोकेशनवर आत्ताच पोहोचलो. आता आपण चाललोय खाली नवरीच्या घराकडं. जे चोळी पातळ असतं ना ते घेऊन जायचं आहे. तर गाडी इथं आपली पार्क केली आहे. आता इथून आपल्याला ह्या रूटनी खाली जायचं आहे असं सरळ. तर आपल्यासोबत आता त्या दादा, अविनाश भाऊ आणि गोले आणि मी असे 4 जण आपण आलो आहे. पाहू शकता त्यांनी हातामध्ये जे पिशवी धरली आहे त्याच्यामध्ये ते सगळं साहित्य आपलं. तर आता आपण निघूयात खाली जाण्यासाठी. आता आपण चाललोय घरामध्ये, बघू शकता. नशीब खिशातच घालून नाही आले. पाणी दे. पाणी दे. काय काय घेऊन आलो आपण सगळं काढता मला एवढं म्हणायचे तुम्ही कार्यमालकाकडे काहीच म्हणू नका. काय गेले पुढे पाणी आले पाणीचा
पाणी सोडलंय मी जाऊन बाबा तिकडे ते हे केलंय हवा सुटले ग बाई याला त्याला सावली कुंकू लावायचं खाली पातळी आता आम्ही परत जाणार मग उद्या जेवायला वगैरे देतात आपल्याला. बघू जेवण वगैरे करूयात आणि मग निघूयात. आता आपलं पातळ वगैरे देऊन झालंय, जेवण बिवण मस्त झालंय. आता आपण निघालोय परत घरी जाण्यासाठी. घरी आता भाऊची हळद कदाचित झाली असेल किंवा नसेलही झाली, आता आपल्याला घरी जाऊनच समजेल. तर आता आपण जाऊयात गाडी. सो गाईज बघू शकता आपण आलोय गावामध्ये, आत्ताच उतरलोय गाडीमधून आणि आता निघालोय आपण घरी जाण्यासाठी. तर आता घरी जाऊयात, थोडं फ्रेश वगैरे होऊयात. आता भाऊची हळद वगैरे तर लागून गेले, ते तुम्हाला दाखवू शकलो नाही, त्यासाठी मी खेद व्यक्त करतो. आणि कसं आहे ते आता तिकडं चोळी पातळ गेलं त्याच्यामुळं ते काय जमलंच नाही मला इकडचं शूट करण्यासाठी. तर ठीक आहे, तर आता भेटू आपण. तर आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि आलो आहे बाहेर. चाललो आहे आपण पातेलं आणायला आपल्याला बनवायचं संध्याकाळचं जेवण. हळदीचं जेवण असतं संध्याकाळचं, मटण वगैरे बोकड जे कापतात ते बनवायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला ते पातेलं आणायला. तर इकडं वरती समाज मंदिर आहे आपलं गावाचं, त्याच्यामध्ये बरेचसे भांडे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. पातेले भांडी जे भांडे लागतात केटरिंगमध्ये सगळे भांडे अवेलेबल आहे तिथं. तर आता आपण तिकडं चाललो आहे. पातेलं जे मेन मोठं पातेलं आहे ते लागतं आहे आपल्याला, तर तेच घ्यायला भाऊ आणि मी दोघं आलो आहे वरती. तर पातेलं घेऊयात आणि जाऊयात खाली मंडपामध्ये. तर पातेलं घेऊन आलो आता आपण, त्याला धुतील पाणी वगैरे टाकून पातेलं क्लीन करूयात आणि मग नेऊयात गॅसकडं. मला काय कंटेंट भेटलं विषयाचा, तर बाया चमकी खेळतात ते पाहू शकता तुम्ही. हा तसं पाहिजे होता नाही का, हे ह्या साईज मध्ये सापडले. मग ते असं होतं ना रे उभं, मला पूर्ण असं पाहिजे, ह्या साईज मध्ये पाहिजे. शेडूक माणूस रडली रडली. आता इथं खाड्यांची पूजा वगैरे होईल. आज खाड्यांची पूजा केली जाते. आता मानपण वगैरे सगळं घेऊन आलं ताटामध्ये, पाहू शकता तुम्ही. दिवा वगैरे काढून आता ओवाळतील, हळद कुंकू लावतील.
ती तिकडे ती बघ ती उभी राहिली. गाईज आपलं देवकार्य नाही वगैरे ते सगळं आलेलं आहे. देव वगैरे आपण आणलेत मागाशी कसं तुम्ही बघितलं होतं की आपण पाच वगैरे आणलं तेव्हा त्याच्यानंतरून देव आणायला गेलो होतो आपण. तर आता आयर वगैरे सगळं झालं आहे. आता परत एक अजून एक देवकार्य असतं. ते देवकार्य आपल्याला करायचं आहे नाही का. तर मग आता आपण तुम्हाला दाखवतो कसं काय. पुढं न्यायचंय वाटलं इथंच आहे. मला वाटलं इथंच आहे म्हणून मला वाटलं इथंच म्हणून साईड बदलली इकडंच आपलं. काम करेगी फास्ट करने. बकऱ्याचं काढ रे आमचं. पोचण्यापेक्षा आहे ना 2 घंटा नसतं जेवण सुप लागतंय ना. आणि म्हणाले कॅमेरा पण लय भारी भेटले रे नाही लागणार ना. चांगला आता कलर द्यायच्या टायमाला लावला कलर जीवा उचलून तो बरं आहे युट्यूबर. तर आता आपले देव वगैरे सगळं आणून झाले. खांबीम आपण मस्त उभा केला आहे. बघितलं असेल तुम्ही सगळं खांबीम बांधले सगळं उभं करून झालेलं आहे. आता इथून पण आता आपलं जे आहे जेवणाचा कार्यक्रम जे बोकड वगैरे कापणे ते सगळं हळदीचं